सकाळी 4:45 वाजता मी निघालो होतो. समोर 400 किलोमीटरचा प्रवास होता आणि डेस्टिनेशन एकच, राजापूर, माझं गाव. सुरुवातीचे काही तास छान गेले. रस्ता मोकळा होता आणि राईड व्यवस्थित चालू होती. पण जसजसा वेळ पुढे गेला तसतसा शरीरावर ताण जाणवायला लागला. कंबर दुखू लागली आणि प्रवास कठीण होत गेला. क्षणभर असा आला जिथे पुढे जायचं की थांबायचं हा प्रश्न उभा राहिला. पण तेव्हाच कळलं, माझे लोक माझ्या पुढे होते. ते रात्री निघाले होते आणि मी सकाळी. तरीही मी त्यांच्याजवळ पोचत होतो. आता हा प्रवास फक्त प्रवास राहिला नव्हता, तो एक चेज झाला होता. प्रश्न एकच होता, मी त्यांच्यापर्यंत पोचणार होतो की नाही. त्या छोट्याशा ब्रेक नंतर मी पुन्हा बाईक सुरू केली. शरीर थकलं होतं, पण थांबणं शक्य नव्हतं. प्रवास अजून बाकी होता, म्हणून मी पुन्हा पुढे निघालो. आपला भांडूपचा आहे हा. निघालाय तो पण 7 वाजता. एक एक स्ट्रेच मारत मारत तो खूप कमी गॅप घेऊन आलाय, म्हणून पटकन आलो. मी खूप गॅप घेतलो ते. आणि आता जरा पार्ट म्हणजे ओके आहे. मी ऍक्च्युली ब्रेक घेतला. मी बोलत जाऊ दे, उगाच फालतू स्ट्रेच नको. आता मी क्रॉस करतोय खेड रेल्वे स्टेशन. घरच्यांशी बोलणं झालं. ते लोक मी जेव्हा थांबलो इकडे तेव्हा ते लोक थोडंच पुढे होते, पण आता अजून पुढे गेले असते. त्या क्षणानंतर माझी राईड करण्याची पद्धत बदलली होती. मी घाई करत नव्हतो, पण थांबतही नव्हतो. एक स्थिर गती मिळाली होती, ज्यात मी आणि रस्ता दोघंही एकाच लयीत चाललो होतो. साडे 11:25 झालेत. पाठ दुखत होते, तर म्हणून ब्रेक घेतलेलाच बरं पडेल. मग त्या ब्रेक मध्ये मी डेटा पण ट्रान्सफर केला, ब्रेक पण घेतला. थोडा लांब झाला ब्रेक, पण ठीक आहे. असंही मला घरीच पोचायचं ना. एकटा आहे मी, काही सीन नाहीये. अंजनी रेल्वे स्टेशन. हायवे खूपच सुंदर आहे, म्हणून काही प्रॉब्लेम येत नाहीये. पण मी हा पण विचार करतो की ज्यांनी खराब रस्ते फेस केलेत त्यांचं एक्सपिरियन्स पण काय वेगळं असेल ना. आता जसे की लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ लडाख. तर लडाखचे मोस्ट ऑफ रस्ते बनवलेत, म्हणजे आहेत बरेच गोष्टी आहेत. मेहंदी येऊन लागतंय रे. पण ज्यांनी ते खराब रस्ते एक्सपिरियन्स केले, तो स्ट्रगल त्यांनी फेस केलाय, त्यांच्यासाठी काय काय वेगळा अनुभव असेल ना त्यांच्या लाईफ मधला. सेम गोष्ट इकडे पण तेच आहे. इकडे पण ज्यांनी खराब रस्ते एक्सपिरियन्स केलेत, त्यानंतर जे लोक चांगले रस्ते एक्सपिरियन्स करतायत, तेच लोक ज्यांनी खराब रस्ते केले, त्यांना किती वेगळं वाटत असेल. मेन म्हणजे की त्यांना छान पण वाटत असेल, पण त्यांच्या बॅक ऑफ द माइंड, भाई आम्ही स्ट्रगल सहन केलाय. त्यांना मला हॅट्स ऑफ. ज्यांनी या रोड बनवलं त्यांनाही एक हॅट्स ऑफ. वाव वाव वाव. काय सुंदर.
आज एक परशुरामचं काय परशुराम येस परशुराम घाट स्टार्ट फ्रॉम हियर. चलो फिर एन्जॉय. थोड्याच वेळात परशुराम घाट सुरू झाला. हा घाट फक्त चढ उतारांचा रस्ता नव्हता, तो एक अनुभव होता. प्रत्येक वळणावर नवीन दृश्य दिसत होतं आणि काही क्षणांसाठी सगळा थकवा विसरायला लावत होता. एक व्हाईट कलरची कार गेली, मला नाव ना बघितलं मी. मागे डॉक्टरचं साईन लिहिलं होतं, एवढं मी बघितलं. स्टिकर असतो ना डॉक्टरचा, ते तेवढं बघितलं मी. काय शालाने कट मारली मला. आणि त्याच्या मागे जे बसले होते ना, ते मागे वळून बघत होते. म्हणजे तुम्ही चुकलात, हे तर खरं आहे. ठीक आहे, ऍटलिस्ट ओव्हरटेक करताना एक हॉर्न तर जसं या व्यक्तीने दिला. पण नाही, त्यांना वाटतं तेच राजे, तेच शाणे. वारे नदी, अरे यार अशी म्हणजे याच्यात दिसली अशी नसेल बिलकुल. मला नदी दिसली. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. सेम गाय मागे थांबला होता. आय थिंक आय सीन. अरे मला धक्का लागला नव्हता. स्टँड मी यूज करत नाही, तरी पण इथे ठेवलंय. परशुराम मंदिर. मस्त साईन दिलं ना एकदम. प्रो रायडरचे टेक्निक्स असतात. म्हणजे नदी 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 दिसते का तुम्हाला. बापरे काय हार्ड आहे यार. मस्त. म्हणजे मला ही ब्युटी जी आहे ना, ते डिस्क्राईब नाही करता येत. हा माझा मेन हे सुंदर असा घाट लागला. म्हणजे मी ऍक्च्युली उतरलो आता घाट. चिपळूण सोडून थोडा वेळ झाला मला. चिपळूणला थोडी ट्रॅफिक होती, बट ठीक आहे, जास्त मोठा स्ट्रेच नव्हता म्हणून काही वाटलं नाही मला. पण तो रस्ता पूर्ण तिकडे जातोय रस्ता. सुंदर आहे, सुंदर. म्हणजे मी परत एकदा बोलेन, स्वर्गात आलोय मी. कॉल करून ओके. रत्नागिरी 74 किलोमीटर ऑनली. हे बघून मला ना खूप बरं वाटतं ऍक्च्युली. 1-1 किलोमीटर कमी होत आहेत. म्हणजे फुलांनी दम तोडला आता ते मला फुले हळूहळू मला त्रास द्यायला लागले. हळूहळू नाही, खूप जास्तच. संगमेश्वरच्या आसपासचा रस्ता मात्र वेगळाच होता. मध्ये मध्ये खराब रस्ते होते, काही ठिकाणी ट्रॅफिक होतं आणि सतत बदलणारा रस्त्याचा प्रवाह होता. मॅडम, राजापूरकडे जायला रस्ता. अच्छा, थँक्यू.
इथे वेगापेक्षा संयम जास्त महत्वाचा होता. संगमेश्वरचं खराब रस्ते सोडून एक 10 मिनिटं झाले. ऊन खूप जास्त आहे आणि मी हे जे हाफ स्लीव्ज टी शर्ट घातलं त्यामुळे माझे हात 100% काळे झाले. घरापासून किती 301 किलोमीटर. ओ शिट, परत खराब रस्ता. आता संगमेश्वरचा खराब रस्ता गेला यार परत. अं, 2 तास दाखवते मला अजून, म्हणजे घरचे पुढे आहेत, 1 तास त्यांना दाखवते. 1 तासाचा गॅप आहे. ठीक आहे रे, छोटाच खराब रस्ता आहे. म्हणजे जितका चांगला रस्ता आहे त्या हिशोबाने हे पॅच इज नथिंग. ओ माय गॉड, नदी सुंदर सुंदर. डेंजर आहे रे. ते वेंजुले वेस्टी वाले आईस एक डेंजर झालं. दीड तास अजून. जीओबीपीचा मला पेट्रोल पंप भेटला, लगेच भरून घेतलं. एकच गाडी होती, आरामशी चाललं असतं माझं. थोडे पाय म्हणजे ना थरथरत आहे. अच्छा, विचार होते दादा. राजापूर सर, राजापूर. धन्यवाद. फायर आहे. मी 4 तास उशिरा निघालो होतो आणि मध्ये काही वेळ ब्रेकही घेतले होते. तरीही माझ्यात आणि त्यांच्यातील अंतर कमी होत होतं. आणि शेवटी मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो. तो क्षण साधा होता, पण आतून खूप समाधान देणारा होता. बस दिसते, तीच आहे का? आले 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 गाव, आले आले. काय तुम्हाला हरवलं आम्ही? अरे सकाळी काय थंडी वाजत होती, पागल झालो मी थंडीने. थोडा वेळ आम्ही सोबत प्रवास केला.
आणि मग पुन्हा प्रत्येकजण आपल्या गतीने पुढे निघाले. आता गंतव्य अधिक जवळ येत होतं. थोड्याच वेळात राजापूरची हद्द सुरू झाली. इथली एंट्री नेहमीच वेगळी वाटत होती. पैशाण लवकरच 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 1 2 3 4 5 छत्रपती शिवाजी महाराज दिसले आणि नकळत मनात एक अभिमानाची भावना निर्माण झाली की आपण आपल्या गावाच्या जवळ आलो होतो. मी थोडा वेळ राजापूरच्या मार्केटमध्ये थांबलो. थोडं फिरलो, काही सामान घेतलं आणि पुढच्या टप्प्यासाठी तयार झालो. कारण अजून एक शेवटचा रस्ता बाकी होता. आता फक्त अर्धा तासाचा प्रवास बाकी होता. तर राजापूरच्या मार्केटवरून आता चाललोय आमच्या घरी, आमच्या गावी गोवळात. पंधरा मिनिटं दाखवतोय. चला शेवटची. आणि या रस्त्यावर आम्ही आणि दिवसा ठीक आहे, रात्री या रस्त्याला येणं, माझ्या गाडीला लाईट्स लावल्यात मी, तरी सुद्धा या गाडीला या ह्याच्यावरून येणं म्हणजे खूप डिफिकल्ट आहे. गेल्या वर्षी मी आणि विनय दादा होतो, त्यांनी त्याची स्कूटी होती आणि आम्ही रात्री खाली आलो होतो. आणि हां, आणि असं झालं होतं की अचानक रात्रीची वेळा अचानक गाडी बंद झाली आमची, फाटून 4. कारण की एवढा काळोख असतो ना त्या रस्त्याला की काय सांगणार. पण हळे बघ ना कसे चालतात ना, एवढे कसे चालत असतील ना, एवढे कसे चालत असतील ना हे लोक. हा, रस्ता अरुंद झाला होता. दोन्ही बाजूंनी झाडांनी झाकलेला आणि आजूबाजूला पूर्ण शांतता होती. गाडीचा वेग कमी झाला होता, पण मनातले विचार वाढतच होते. हा रस्ता कुठेतरी नेत नव्हता, तो मला परत माझ्या गावाकडे घेऊन जात होता. दिसलाच ना स्पीड ब्रेकर. इकडे मॅप संपतो. इकडनं मी आपलं घर शोधलं होतं, ऑनलाईन मी शोधायचो ना. ही नदी पण सुकली पूर्ण. म्हणजे संध्याकाळी मे बी भरती येईल तेव्हा थोडस पाणी भरेल, कारण की आता पूर्ण सुकलेली दिसली मला. हा ही गाडी आली, आता लवकरच आलं पाहिजे, पुढच्या 10 मिनिटात घर येईल आपलं.
इथे अर्धा तासात आहे. हे काय आलं? हे बघ दुकान. हा, हे बघा गावचं एकमेव दुकान. आणि आलो. इकडे कार उभी होती, ती स्पेंटर झालेली. आणि शेवटी मी गावात पोहोचलो. 400 किलोमीटरचा प्रवास मी एकट्याने सुरू केला होता, पण शेवटी तो मला माझ्या लोकांपर्यंत घेऊन आला होता. हा फक्त प्रवास नव्हता, हा परत येण्याचा अनुभव होता.